राजधानी दिल्ली के भारत मंडपम में हुए एआई समिट 2026 के दौरान यूथ कांग्रेस के कार्यकर्ताओं ने शर्ट उतारकर भारत यूएस ट्रेड एग्रीमेंट का जोरदार विरोध किया। इस घटना के बाद राजनीतिक माहौल गर्मा गया है और भारतीय जनता पार्टी ने अब कांग्रेस की कड़ी आलोचना की। इस घटना के विरोध में बीजेपी ने रायगढ़ जिला महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा पाटिल के नेतृत्व में अलीबाग में कांग्रेस के खिलाफ प्रदर्शन किया। बीजेपी महिला मोर्चा कार्यकर्ताओं ने अलीबाग मांडवा रोड को ब्लॉक करके विरोध किया। बीजेपी अध्यक्ष चित्रा पाटिल के साथ अलीबाग पंचायत समिति सदस्य प्रियदर्शनी पाटिल, मंजुषा कुद्रेमुती, मंदा बली शामिल हुई। एकंदरीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये आयटी सुविधा, डिजिटलायझेशन हे अतिशय जलद गतीने आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो आहोत। ज्या पण काही आंतरराष्ट्रीय ज्या स्तरावरच्या गोष्टी असतात, म्हणजे G20 असेल किंवा एखादं समिट असेल, ऑलिम्पिक सारख्या गोष्टी असतील, तर हे करत असताना त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि त्या गोष्टी आपल्या देशामध्ये घेऊन येणं हे आपल्या एका देशासाठी प्रतिमेची गोष्ट असते। आणि हे करत असताना ते यशस्वी करणं आणि यशस्वीरित्या ते संपूर्ण जगाला दाखवणं हे सुद्धा आपल्यासाठी एखादी प्रतिमेची गोष्ट असते। आणि हे करत असताना आपण आज बघतोय की एआय समिट सारखी एखादी आंतरराष्ट्रीय लेवलवरचं समिट जेव्हा आपण भारतामध्ये करत आहोत, तर ते करत असताना त्याचं जे अर्थकारण आहे, त्याच्यातनं होणारे जे नवीन पिढीसाठीचं जे एक मेसेज आहे तो हा आहे की एआय टेक्नॉलॉजी मध्ये आपण नुसतंच कंझ्युमर मध्ये न राहता आपण एआय टेक्नॉलॉजी मध्ये लीडरशिप मध्ये पुढे जातो आहोत। आणि हे करत असताना आपल्या तांत्रिकदृष्ट्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या अर्थकारणाशी जुडलेल्या आहेत। आणि ते करत असताना जेव्हा एआय समिट सारखं जेव्हा आपल्या देशामध्ये जेव्हा समिट होत आहे, तेव्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून तिथे अतिशय बौद्धिक दर्जा कुठेतरी खालावला गेलेला दिसला। त्यांनी त्या ज्या प्रकारे विभिन्नपणे तिथं निदर्शनं केली, त्याच्यामध्ये आपण संपूर्ण जगामध्ये आपली भारताची प्रतिमा ही खाली गेली आणि ती योग्य आहे का, हा आमचा आंदोलनातनं निषेधातनं हा प्रश्न काँग्रेस पार्टीला आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा असे काही विषय असतात तेव्हा देशविरोधी, देशद्रोही ऍक्टिव्हिटी करणं म्हणजे संपूर्ण जगामध्ये आपली भारताची प्रतिमा ही खालवण्यासारखी असते। उदाहरणार्थ जेव्हा अणु करार झाला, उदाहरणार्थ जेव्हा कोविड सारखं संकट संपूर्ण देशावर आलं, उदाहरणार्थ एखादा दहशतवादी हल्ला जेव्हा आपल्या देशामध्ये झाला, तेव्हा सर्व पक्षीय, सर्व धर्मीय संपूर्ण देश एकत्र येताना आपण बघतो आहोत। जेव्हा एआय समिट सारखं जगातलं समिट अतिशय पुढच्या 50 वर्षाला तांत्रिकदृष्ट्या पुढे घेऊन जाणारं समिट जेव्हा भारतामध्ये होत आहे, तेव्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचा निषेध करणं म्हणजे संपूर्ण एआय समिटला च्या प्रयत्नाला कुठेतरी खालच्या पातळीवर नेण्यासारखं नाहीये का? एक गोष्ट जर चुकीची असेल तर तिची सुधारणा करू शकतो, आपण संवाद साधू शकतो। त्या चुकीला सुधारणा करायची त्या संपूर्ण एआय समिटच्या प्रयत्नावर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं। देशामधून अनेक त्या एआय समिट मध्ये प्रतिनिधी आलेले होते, बहुसंख्य म्हणजे 50हून अधिक आंतरराष्ट्रीय लेवलवरचे तिथे समिट मध्ये आले नव्हते का? आलेले। अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता का? घेतलेला। तिथे एमओयूज घडले नव्हते का? घडलेले। मग ह्या सगळ्या प्रयत्नांवर तुम्ही नकारात्मकतेने प्रश्नचिन्ह उभं करू शकता का? नाही करू शकत। तर त्यामुळे जेव्हा असं जगामध्ये देशव्यापी जेव्हा एखादं समिट होत असतं, तेव्हा तुम्ही देशासाठी म्हणून तिथे उभे राहिलेले असतात, देशाची प्रतिमा ही तिथे लागलेली असते। आणि हे समिट, हे एआय माध्यमातनं तुम्ही टेक्नॉलॉजी मधनं लीडर होत आहात, तर त्याच्यासाठीचं राजकारण हे फक्त 5 वर्षाचं असतं, पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जेव्हा पुढे जाता ते तुम्ही पुढच्या पिढीसाठी 50 वर्षासाठी पुढे जाता। त्यामुळे अशा ह्या गोष्टीला आमचा निषेध आहे।